हॅलो, रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर आज ऐकणार आहोत एका गावातील एका शालेय वर्षातील बॅचची ही गोष्ट. बऱ्याच वर्षानंतर बॅचने एकत्र येण्याचा म्हणजेच गेट टुगेदर करण्याचा दिवस ठरवला आणि त्यानंतर ठरवले गेले एक असे सुंदर ठिकाण जिथे गप्पा गोष्टी होतील, मज्जा मस्ती होईल, जुन्या आठवणी मांडण्यासाठी सर्वांना वेळ मिळेल. तालुक्यातच एका रिसॉर्टच्या ठिकाणी भेटण्याचे नियोजन सर्वांनी लावले. कित्येक वर्षांनी एकमेकांना पाहिलेही नव्हते असे विद्यार्थी मित्र आज भेटणार होते. एक मिनी बस करून प्रत्येक गावातील विद्यार्थी मित्र घेऊन जायचं ठरलं. तर काही दूर राहणारे होते ते बाईकने येणार होते. रिसॉर्टच्या ठिकाणी राहण्याची, खाण्याची आणि बागडण्याची सुविधा उपलब्ध होती. त्याचशिवाय बरेच खेळातील प्रकार आणि ॲक्टिव्हिटीज उपलब्ध होत्या. जंगल सफारीही करण्यास मुभा होती. तर एकंदरीत सर्व उत्साहात होते. पहाटेच सर्वांचे ठरलेल्या ठिकाणी पोहोचणे झाले. एकमेकांना पाहून कोण कोण ओळखू शकत नव्हते, तर कोणाकोणाची चेहरापट्टी अगदीच शाळेत असताना जशी होती तशीच होती. कोणी जाड होते तर कोणी सुकड्या बोंबीलसारखे वाळले होते. पण बऱ्याच वर्षाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद अगणित होता. हे मात्र तितकंच खरं. प्रत्येकाच्या नव्याने ओळखी करून झाल्या. वर्गात बोलत नसलेली कार्टी आता एकमेकांशी अगदी मिळून मिसळून बोलत होते. जवळपास 1 तास गप्पा गुजगोष्टी करून नाश्ता करून जंगलात भ्रमंती करण्यास जाण्याचे ठरवले. तसे सर्वजण बाहेर पडले. जंगलात विविध वृक्ष, पक्षी, फुले यांच्यासोबत वेळ कसा जात होता समजतच नव्हता. वर्गात केलेल्या गमती जमती आठवून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. त्या शेजारीच नदीही वाहत होती. तिथले काही ॲक्टिव्हिटी अनुभवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बालपणीच्या निस्वार्थ मैत्रीची आठवण होत होती. दिवस अगदी सोनेरी क्षण जमा करण्यात निघत होता. तिथून परतीचा प्रवास सुरू झाला. पाहता दिवस मावळत आला होता. रिसॉर्टला येऊन स्विमिंग पूलमध्ये मज्जा करून घेतली. एकंदरीत लहानपणी खेळलेले सर्व खेळ आठवून खेळले गेले. संध्याकाळची डान्स पार्टी आणि संगीत खुर्ची देखील एन्जॉय करण्यात आली. रात्रीचं जेवण टेबलवर न जेवता गार्डनमध्ये चटया अंथरून जमिनीवर जुन्या आठवणी ताज्या करत जेवू लागले. जेवण झाल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात रात्रीच्या गप्पा सुरू झाल्या. अगदी लहानपणी कोणी काय काय केले, काय काय दिवे लावले, अगदी एक गोष्ट निघत होत्या. सर्वांच्या गप्पा गोष्टींच्या आवाजाने सारा आसमंत हसण्यात व्यस्त होता जणू. त्यातलीच एक कोमल नावाची बॅचमेट सर्वांना पाणी आणण्यास निघाली होती. पाणी घेण्यास जातानाच तिला बाजूच्या बाकड्यावर 4 जण कोणीतरी बसले आहे असे जाणवले, पण नीट काहीसं दिसले नाही. जेव्हा ती पाण्याच्या बॉटल घेऊन येतच होती तसं तिला काहीतरी दिसलं, जे पाहून ती बेशुद्ध झाली. सर्वजण तिला काय झालं असावे या विचारात तिला उठू पाहत होते. तोंडावर पाणी मारत होते, पण ती पूर्णपणे बेशुद्ध झाली होती.
ती सर्वांसाठी बेशुद्ध झाली होती, पण त्या बाकड्यावर बसलेल्या व्यक्तींसाठी नाही. ती उठली तेव्हा ते 4 जण तिच्याच वर्गातले मित्र आणि मैत्रीण होते, जे कधी दुर्दैवी मृत पावले होते. ती उठली तसे त्या चौघांकडे गेली. त्यांना पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. देवाघरी गेलेले मित्र मैत्रिणींसमोर दिसत आहेत या गोष्टीवर आता विश्वासच बसत नव्हता तिला. मृत विद्यार्थीमध्ये बाळा, कृष्णा, राजश्री मैत्रीण होती, तर सुधीर असे 4 जण आले होते. जे काय असेल त्याबद्दल त्यांचं संभाषण झाले. त्यानंतर कोमलला शुद्ध आली. सर्वांचा एकच प्रश्न, अगं असं अचानक काय झालं होतं तुला? त्यावर तिने त्या 4 मित्र मैत्रिणींकडे एक वेळ नजर फिरवून पाहिलं आणि म्हणाली, माहीत नाही काय झालं होतं. त्यानंतर तिला नीट बसवलं आणि पाणी देऊ केलं. कोमल पुन्हा सर्व मित्र मैत्रिणींमध्ये खेळीमेळीने बोलू लागली, खेळू लागली आणि काही वेळाने तिने विषय काढला, तो म्हणजे बाळा, कृष्णा, सुधीर आणि राजश्रीचा. कोमल म्हणाली, ते चौघे असते तर अजून किती छान वाटलं असतं ना. त्यावर प्रत्येक जण त्यांच्या सोबतच्या आठवणी मांडू लागले. त्यातील चिन्याने बाळाच्या गमती जमती सांगितल्या, तर राजश्री आणि सुधीर कृष्णाच्या गमती जमतीही सर्वांनी आनंदाने सांगितल्या. त्यांच्या गमती जमती सांगता सांगता त्यांचे मरण पावलेले वाईट क्षण देखील डोळ्यासमोरून जात होते. तसे ते एकमेकांच्या डोळ्यात त्यांच्यासाठी पाणी देखील आले. राजश्री अपघाती मृत पावली होती, तर बाळा आत्महत्या करून, तर सुधीर सैनिक म्हणून बॉर्डरवर लढताना अमर झाला होता आणि कृष्णा शेजारच्या आजोबांचा जीव वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून देवाघरी गेला होता. सर्वांच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. तेव्हा काही वेळ शांतता पसरली. तसे काही वेळाने एक मित्र मन्या कोमलला म्हणालाच, आम्ही नदीकाठी देखील ॲक्टिव्हिटी करताना त्यांची आठवण काढली होती, तेव्हा तू नव्हतीस का? हो होते ना, अशी कोमल म्हणाली. मीही होते आणि ते चौघेही होते. त्याने लगेच कोमलकडे प्रश्नार्थक आविर्भावाने पाहिले आणि विचारले, ते चौघे म्हणजे कोण? बाळा, राजश्री, कृष्णा आणि सुधीर. कोमलचं हे वाक्य ऐकल्यानंतर सर्वजण गार झाले. म्हणजे? असा सर्वांचाच प्रश्न कोमलच्या कानावर येऊन थडकला. त्यावर कोमल म्हणाली, अरे घाबरू नका, आज देवाच्या दरबारात देखील आपल्या बॅचचे मित्रमैत्रिणी भेटणार म्हणून बातम्या पोहोचल्या आहेत. जशी वर बातमी पोहोचली तसे आपले चौघे मित्रमैत्रीण भेटण्यास आले आहेत. तशी त्यांना परवानगी देखील मिळाली. त्यातील एक मैत्रीण कोमलला म्हणाली, काय म्हणते आहेस तू, की बेशुद्ध झालेलीस तेव्हा काही झालं आहे का तुला? तशी कोमल सर्वांसमोर उभी राहून म्हणाली, मला काही झालेलं नाही, मी पूर्णपणे शुद्धीत आहे. आज आपले मित्र देवाच्या दरबारातून आपल्याला भेटायला आले आहेत. मग विचार करा की आपली मैत्री किती जीव लावणारी असावी. काय बालपण जगले असावे आपण एकमेकांसोबत. मैत्रीला काही वय नसतं की जातपात नसते, असतो तो जिव्हाळा. काही वेळापूर्वी ही माझी तुमच्यासारखीच अवस्था झाली होती. तेव्हा त्यातील सुधीर समोरूनच मला बोलला, अगं कोमल, आम्ही तुझेच वर्गमित्र, घाबरू नकोस. आम्ही कुणाला इथे त्रास देण्यासाठी नाही आलोत, तुम्हा सर्वांना इथे भेटण्यास आलोत. त्यातील बाळा म्हणला, अगं वर ढगात आम्हाला बातम्यांमध्ये ऐकण्यास मिळालं
या बॅचचे विद्यार्थी मित्र आज गेट टुगेदर करणार आहेत. तसे आम्ही खूप खुश झालो. आम्हाला इथे जमिनीवर येण्यास परवानगीही मिळाली. त्यांचे इतके वाक्य ऐकून मन भारावूनच गेलं माझं. सकाळपासून जंगलात तसेच रिव्हर ॲक्टिव्हिटी करत असताना ते आमच्या सोबतच होते. आम्ही त्यांच्या आठवणी काढल्या की तेही त्यावर आनंद व्यक्त करत होते. आपण हयात नसूनही आपले मित्र इतके जीव लावतात यावर त्यांचे डोळे पाणावले. ते चौघे आताही आपल्यासोबत आहेत. इथे दूर उभं राहूनच आपल्या गमती जमती ऐकत आहेत. ते जिवंत नाहीत हे ते आज विसरले आहेत तुम्हा सर्वांना पाहून. तसे सर्वजण इकडे तिकडे पाहू लागले, पण कुणाला काही दिसत नव्हते. कोमल, ते तुलाच का दिसत आहेत? असं कोणीतरी विचारलं. त्यावर ती म्हणाली, कदाचित ती दैवी शक्ती काही वेळासाठी मला प्राप्त झाली असावी. माझे मित्र आपल्याजवळ आहेत ही भावना त्यांना व्यक्त करायची असेल. अशा वेळी सर्वच शांत झाले होते. गमती जमतीमध्ये आता त्या चौघांना घेऊन सर्वजण भावुक झाले होते. सुधीर कोमलला म्हणत होता, कोमल, आम्ही जे सांगतो ते सर्वांना सांग, म्हणजे त्यांना खरं वाटेल की आम्ही इथे आलो आहोत तुम्हा सर्वांना भेटण्यास. त्यावर बाळा म्हणाला, अरे विशालला विचार, आठवता का त्याला? त्याच्यासोबत नदीत पोहताना माझ्या एकदा पायाला जखम झाली, तेव्हा कोणी बरं त्यावर हळद लावली होती? कोमलने हे वाक्य विशालला विचारले. तसा विशाल म्हणाला, नदीकाठी देवाचा काहीतरी कार्यक्रम होता, तेव्हा आम्ही तिकडे गेलो होतो. तेव्हा हिरा काकूनेच त्याच्या पायाला हळद लावली होती. अगदी बरोबर. त्यावर राजश्री म्हणाली, माझा अपघात झाला तेव्हा माझा पास संपला होता बसचा, म्हणून मी कोणाचा तरी पास घेऊन प्रवास करत होते आणि माझ्या मरण पावल्यानंतर तिला विनाकारण त्रास झाला माझ्यामुळे. त्यावर सीमाच्या डोळ्यात पाणी आले. त्यावर सीमा म्हणाली, त्रास कसला ग? पण तू गेल्याचं दुःख खूप मोठं होतं. त्यावर कोमलला सुधीर म्हणाला, सर्वांना सांग की आबातात्याच्या मळ्यातल्या चिंचा मी चोरलेल्या आणि मार तुम्हा सर्वांना पडला होता. तेव्हा हे ऐकून सर्वजण हसले आणि म्हणाले, सुधीर फौजी, देशासाठी शहीद झाला आहात. तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुझ्यासाठी कितीही मार खाऊ आम्ही. हे ऐकून त्यावर सुधीर कोमलला सांग म्हणाला की आभारी आहे मित्रांनो तुमच्या या प्रेमासाठी. आम्ही तर शरीराने इथे राहिलो नाहीत, पण तुम्ही सर्व वर्षातून वेळ काढून भेटत राहा. तुमच्या निमित्ताने आम्हालाही हे मैत्रीचं जग पाहता येतं. तुमच्यासोबत वेळ घालवता येतो. एक बालपणच तर होतं. भावासारखी दोस्ती होती, तर कुणाच्या डब्यातल्या खाल्लेल्या भाकरीचा तुकडा पोटाला आणि मनाला आधार देऊन जात होता. तब्बल इतक्या वर्षांनी भेटला आहात तुम्ही सर्व. इतका वेळ का लावलात भेटण्यास? कदाचित जबाबदारीचं ओझं वाहताना वेळ मिळाला नसेल, पण दोस्तीच्या जगात मित्रांनो येत जा सर्वजण. मेल्यानंतरही जिवंत करणारी मैत्री असते. बरं, काळजी घ्या मित्र हो, आमचा निघण्याचा वेळ झाला आहे, असे कृष्णा म्हणू लागला. तेव्हा प्रत्येकाला गहिवरून आले. कोमलला ते चौघे मागे परतत असताना दिसत होते. तशी ती सर्वांचा निरोप घेत होती. तिला पाहून बाकींचे सर्व त्याच दिशेने त्यांना हात करत होते. बॅचचे सर्वजण म्हणत होते, आम्ही दरवर्षी भेटू, पण एक अट आहे.
तुम्हीही या आमच्यासोबत. तुम्ही नसतानाही असल्याचा हा सुंदर संगम आम्हासही जगता येईल. तर असे आले होते मित्र मरूनही मैत्रीच्या जगात जगून गेलेली मैत्रीची पाखरं तुम्हाला कशी वाटली सांगा नक्की. खरंच आहे, जगात मैत्री एकमेव अशी असते जी जबाबदारीच्या ओझ्यातून काही वेळ दूर ठेवते. संकटांनी वेढलेल्या काळोख्या रात्रीतून आशेची किरण मैत्री घेऊन येत असते. भुकेल्या पोटाला मैत्रीच्या एका घासाने तृप्तीचा ढेकर येऊन जातो, तर डोळ्यात आलेल्या पाण्याचा थेंब पुसणारा हात मैत्रीचा असतो. हो ना? तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रूपा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश रहा, मस्त रहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.